हिंसक मार्गाची निरर्थकता नेहरूंना पटलेली होती. दहशतवादामुळे बॉम्ब टाकून किंवा एका दुसऱ्या अधिकारी मारल्याने काहीच निष्पन्न होणार नाही. व्यक्तिगत हत्या ही हास्यास्पद आहे असं त्यांना वाटायचं आणि ती राजकीय दिवाळखोरी आहे. एक सुसंस्कृत जर माणूस भारतीय म्हणून जर बघायला गेलं तर नेहरूंना हे केवळ दुर्बलतेपोटी वाटत होतं असं नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांनी ब्रिटिश राजसत्ता बघितलेली आहे, ब्रिटिशांची कार्यपद्धती त्यांना माहिती होती. तर एक सुसंघटित आणि शक्तिशाली ब्रिटिश सरकार या मार्गानं हिंसेच्या मार्गानं खिळखिळे करता येईल ही कल्पना नेहरूंना शक्यतेच्या कुठेतरी वाटत नव्हती. आणि काही वर्षानंतर 12 एप्रिल 1936ला लखनौ काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून बोलताना नेहरू म्हणाले होते की दहशतवाद ही जनतेतील अपरिपक्वतेची खूण आहे. दुसरं असं होतं की मात्र सारीच राष्ट्र अहिंसेने वागतील किंवा सगळा समाजच पूर्णपणे अहिंसक होईल ही अपेक्षा चुकीची आहे हे नेहरूंना माहिती होतं. नेहरू म्हणत की हिंसा वाईट आहे पण गुलामगिरी त्याहून वाईट असते. गांधीजी सांगत की भेकडपणाने अन्याय सहन करण्यापेक्षा अत्याचाराला त्याच्या विरोधामध्ये तुम्ही सशस्त्र प्रतिकार करा तर ही गोष्ट तुम्हाला शोभणारी आहे. याचा अर्थ असा की नेहरूंनी अहिंसेचं ध्येय म्हणून स्वीकार केला नाही तर अपवादात्मक परिस्थितीमध्ये हिंसेचा वापर केला जातो हे त्यांना मान्य होतं. स्वातंत्र्यानंतर भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांना काही प्रश्नांना विधानसभेमध्ये उत्तरे द्यावी लागत. उदाहरणार्थ गोव्याच्या स्वातंत्र्याबद्दलची चर्चा जी होती ती चर्चा ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळी आचार्य कृपलानींनी नेहरूंना विचारलं पार्लमेंटमध्ये की स्पष्टपणे मी तुम्हाला विचारतो, मला त्याच्यावर तुमचं संदिग्ध उत्तर नको आहे, मला स्पष्ट उत्तर पाहिजे असं आचार्य कृपलानी यांनी सांगितलं. की ते उत्तर काय पाहिजे होतं की गोवा भारतामध्ये विलीन करण्याच्या याच्यावरती तुमचं सरकारची भूमिका काय आहे, म्हणजे भारतीय शासन अहिंसेला वचनबद्ध आहे का असा तो प्रश्न होता. नेहरूंनी उत्तर दिलं की जितका प्रश्न तुमचा सरळ तितकंच माझं उत्तरही सरळ आहे आणि स्पष्ट आहे की नाही. जगातील कोणतेही शासन अहिंसेला वचनबद्ध असू शकत नाही असं नेहरूंचं मत होतं. ती कल्पनाही करणे चुकीचे आहे. जर शासन अहिंसेला वचनबद्ध असते तर फौजा ठेवण्याची गरजच नाही आणि तिच्या म्हणजे विमान दल असो, नौदल असो किंवा सोडा शिपाई सुद्धा ठेवायची गरज नाही असं नेहरूंनी लोकसभेला स्पष्टपणे सांगितलं. आणि त्यांना आठवण करून दिली की गांधी म्हणजे अहिंसेची साक्षात मूर्ती होती, परंतु त्यांनी हल्लेखोरापासून काश्मीरचा बचाव करण्यासाठी भारतीय फौजा काश्मीरमध्ये पाठवा असं स्पष्ट सांगितलेलं होतं. आक्रमणाच्या विरुद्ध सशस्त्र प्रतिकाराचा प्रत्येक राजसत्तेला हक्क असतो हे गांधींना मान्य होतं. पंडित नेहरूंनी फॅसिझमचं म्हणजे हिटलर मुसोलिनींना विरोधच केला होता. बिहारमध्ये नगारनाऊ या ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगल झाली, त्यात 50-60 लोक मारले गेले. नेहरूंना त्याचा फार मोठा धक्का बसला. या घटनेचा तपास करताना असे आढळले की मुस्लिम लीग कौन्सिलने जिन्नांना मुस्लिम समाजापुढे विधायक कार्यक्रम ठेवा अशी विनंती केली होती. तेव्हा जिन्नांनी नकार दिला आणि त्यामुळे मुस्लिम लीगमध्ये मतभेद होतील व फाटे फुटतील असं त्यांनी समर्थन केलं. त्यावेळेला काँग्रेस आणि हिंदूबाबत समाजामध्ये द्वेष पसरवा असा जिन्नांचा जो संदेश होता ही हिटलरी वृत्तीचं प्रतीक आहे असं नेहरूंनी टीका केलेली होती. देशाच्या स्वातंत्र्यानंतर हिंदू मुस्लिम दंगलींना काबूत आणणे आणि शांततेच्या वातावरणामध्ये स्वतंत्र देशाला पुढे नेण्याचे मोठे आव्हान गांधी नेहरू पटेल यांच्यापुढे होतं. 7 नोव्हेंबर 1946ला नेहरूंनी पटेलनी गांधींना परिस्थिती निवळत असल्याचे पत्राने कळवले होते. नेहरूंनी अशी अनेक पत्रे लॉर्ड वॉवेल, जिन्ना, व्ही.के. कृष्ण मेनन, बापू, लियाकत अली खान, वल्लभभाई पटेल, इंदिरा यांना पाठवली आहेत.
स्वामी रामानंद तीर्थ आणि फलटणचे राजेश साहेब यांनाही त्यांनी पत्र पाठवले होते. रामानंद तीर्थांना 24 सप्टेंबर 1946ला पत्र पाठवले. त्यात हैदराबादच्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. देशातील इतर ठिकाणच्या जाती दंगली पाहता हैदराबादमध्ये त्याची काळजी घ्यायला हवी. निजामबद्दल व्यक्तिगत टीका टिप्पणी तुम्ही करू नका असा सल्लाही नेहरूंनी त्यांना दिला होता. पुढे 1956ला हैदराबादचं विलिनीकरण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वामुळे झालं. मालोजीराव नाईक निंबाळकर फलटणचे, त्यांचा कालावधी होता 1896 ते 1978. हे फलटणचे राजे होते. संस्थान विलिनीकरणाच्या प्रश्नावर नेहरूंनी त्यांना 8 सप्टेंबर 1946ला सविस्तर पत्र लिहिलं आहे. दक्षिणेतल्या छोट्या छोट्या संस्थानांच्या सीमारेषा ह्या निश्चित झालेल्या नाहीत असाही उल्लेख त्या पत्रामध्ये आपल्याला आढळतो. वैज्ञानिक प्रगतीबद्दल म्हणाल तर आज मंगळावर जाण्यापासून ते क्रायोजेनिक इंजिन तयार करण्यापर्यंत ते चंद्रावरचं अनेक संशोधन इस्रोचं जे आहे या सगळ्या मागं एक मास्टर प्लॅन जो केलेला होता तो जवाहरलाल नेहरूंचा होता. म्हणजे विक्रमसिंह साराभाई, त्याच्या अगोदर डॉक्टर बाबा, नंतर अब्दुल कलामांच्यापर्यंत ह्या ज्या सगळ्या मोठमोठ्या शास्त्रज्ञांच्या नियुक्त्या त्यांनी केल्या होत्या त्या अशासाठीच केल्या होत्या की भारताची वैज्ञानिक प्रगती आपल्याला अत्यंत तुल्यबल व्हावी आणि अणुशक्ती संपन्न भारत व्हावा. भारताच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी इंडियन सायन्स काँग्रेसची स्थापनाही झाली होती. त्यासाठी आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि संशोधन संस्था ज्या आहेत त्यांच्याकडे सहकार्याची मागणी केलेली होती. ज्ञानाची आदान प्रदान करा असाही त्यांनी विनंती केलेली होती आणि त्यासाठी 4 ऑक्टोबर 1946ला त्यांनी पत्र पाठवलेलं आहे. आणि भारतीय शास्त्रज्ञांनी त्यासाठी इंग्लंड अमेरिकेचा दौरा केला. जागतिक प्रगती आणि शांततेसाठी जगभरच्या शास्त्रज्ञांना एकमेकाच्या संपर्कामध्ये आणण्याचा नेहरूंचा हा प्रयत्न अभूतपूर्व होता आणि दष्टेपणाचा होता. दिल्लीमध्ये नेहरूंनी अनेक पाणी पुरवठा असो, शेती असो, इंजिनिअरिंगची व्यापक प्रदर्शन नेहरूंनी भरवले होते. भाकरा नांगलसारखी धरणे, जलविद्युत प्रकल्प ही नेहरूंची देशाला दिलेली मोठी देण आहे. कृषी विद्यापीठांची स्थापना आणि त्याला प्रोत्साहन त्यांनी दिले. वाराणसीत तर 1921लाच कृषी विद्यापीठ स्थापन झालेलं आहे. आता प्रसार माध्यमाबद्दल नेहरूंनी व्यक्त केलेलं मत एक प्रातिनिधिक आहे की ब्लिज नावचं एक साप्ताहिक होतं जे देशभर अत्यंत इंग्रजीमधलं प्रसिद्ध साप्ताहिक आणि त्याचे संपादक होते R.K. करंजिया. या डॉक्टर करंजियांना आम्ही श्री दत्ताबाळ आणि मी त्यांच्या निवासस्थानी बॉम्बेला मरीन लाईन्सला त्यांचा बंगला होता तिथं आम्ही गेलो होतो, तिथं भेटलो होतो आणि त्यावेळेला शिवसेनेच्या संदर्भामध्ये त्यांनी काही विधानं केली होती हे मला चांगलं आठवतं. या करंजियांना जवाहरलाल नेहरूंनी 9 जानेवारी 1946 रोजी पत्र पाठवले आणि पत्र मीडियामधल्या लोकांना खासच मार्गदर्शक आणि उपयुक्त आहे असं मला वाटतं. कारण असं की ते म्हणतात की प्रिय करंजिया, अलीकडे ब्लिजमध्ये अनेक विधाने प्रसिद्ध झालेत आणि त्याला सत्याचा अधिक आधार नाही. काही विधानं तर ह्याच्यामध्ये उदाहरणार्थ केसकर यांची फ्रान्सचे राजदूत म्हणून आम्ही नियुक्ती केली असं तुम्ही छापलेलं आहे. इतर काही विधानं अतिशयोक्तीपूर्ण आहेत, शिवाय भडक रंगवलेली आहेत. त्यामुळे जनमानसात चुकीची प्रतिमा निर्माण होते. काही पत्रकार व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनात गोष्टी इतके लक्ष देतात, इतकं नाखूप असतात की तुम्ही आणि आम्ही जे उदात्त देह बाळगतो त्याची हानी होते. अलीकडे काही दिवस काँग्रेसच्या अंतर्गत मतभेदाबद्दल ब्लिजमध्ये बरंच लिहून आले. विशेषतः सरदार पटेलनी माझ्यातील मतभेद, त्याचप्रमाणे गांधींच्या विचाराबद्दल आणि व्यक्ती म्हणूनही बरीच टीका टिप्पणी झालेली आहे. माझी अनेक मते पटेल गांधींच्या सारखी नाहीत हे तुम्हालाही माहिती आहे. ब्लिजमध्ये काढलेले निष्कर्ष हे सत्यापासून फार दूर आहेत, त्यामुळे मी दुखावलो गेलो आहे. मी हे तुमचे लक्ष वेधण्यासाठी लिहिले कारण सनसनाटीपणा हा प्रेसलाही चांगला नाही आणि पब्लिकलाही चांगला नाही. भोपाळच्या नवाबांनी मला कळवले आहे की त्यांच्याविषयी ब्लिजमध्ये तुम्ही जे छापलत त्या गोष्टी खऱ्या नाही. त्यामुळे सत्यापासून जर तुम्ही दूर जात असाल पत्रकारिता तर त्याची जरूर तुम्ही गंभीरपणे दखल घ्यावी अशी त्यांनी विनंती केली आहे. आता दुसरा एक भाग असा येतो की सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे संबंध कसे होते. काही वेळेला असं रंगवलं जातं की ते एकमेकाचे शत्रू होते.
आझाद हिंद सेना भारताच्या सरहद्दीकडे कूच करताना चलो दिल्ली अशी घोषणा देत होती, परंतु युद्धाचे पारडे फिरले. जपान पराभूत झाला. आझाद हिंद सेनेतील सैनिक आणि अधिकाऱ्यांना ब्रिटिशांनी अटक केली. जर्मनीत असताना नेताजींनी ब्रिटिश साम्राज्याविरोधात भाषणे दिली, पण कधीही हुकुमशाहीचा त्यांनी पुरस्कार केला नाही. आझाद हिंद सेनेच्या ध्वजारोहण समारंभात ते गांधीजींना उद्देशून म्हणाले की राष्ट्रपिताजी, भारताच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही करत असलेले या पवित्र युद्धात आम्हाला आपले आशीर्वादच हवे. त्यामुळं सुभाषचंद्र बोसना गांधींच्याबद्दल नितांत आदर होता. नेहरूंना सुभाषबाबूंच्या पराक्रमाची हकीकत समजल्यावर त्यांनी आझाद हिंद सेना हा स्वातंत्र्य लढ्यातील एक श्रेष्ठ व रोमहर्षक प्रयत्न होता हे मान्य केले. ब्रिटिशांनी आझाद हिंद सेनेतील शाहनवाज, सहगल, धिलन या अधिकाऱ्यांच्यावर खटले भरले व ते लष्करी कोर्टापुढे चालवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी या वीरांची बाजू काँग्रेसने कोर्टात मांडण्याचे ठरवले. त्यासाठी बॅरिस्टर भुलाबाई देसाई हे प्रमुख वकील उभे राहिले आणि त्यांना संपूर्ण ड्राफ्टिंग जे केलं ते पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलं. पंडित जवाहरलाल नेहरूंनी 30 वर्षानंतर बॅरिस्टरचा जो काळा धागा होता तो त्यांनी आपल्या अंगावर चढवला आणि ते कोर्टामध्ये उभे राहिले. नेहरूंची भूमिका स्पष्ट होती. भारतीय सेना ही देश रक्षणार्थ आहे, साम्राज्याच्या रक्षणासाठी नाही. त्यामुळे बंड करण्याचा अधिकार आझाद हिंद सेनेला आहे. 1946 साली झालेले नौदलाचे बंड, नेताजी सुभाषचंद्रांचे बंड, गांधी नेहरूंच्या चळवळी पाहून भारतीय जनता स्वातंत्र्याबद्दल, आपल्या जन्मसिद्ध हक्काबद्दल जागृत झाल्याचं ब्रिटिशांना लक्षात आलं आणि यापुढं भारतावर राज्य करणं सोपं नाही हेही त्यांना कळलं. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू 14 ऑगस्ट 1947ला मध्यरात्री लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज त्यांनी फडकवला आणि आपल्या स्वतंत्र भारतातील बांधवांना उद्देशून त्यांनी जे भाषण केले ते अविस्मरणीय होते. आपण या पवित्र क्षणी अशी शपथ घेऊया की आपण भारताची आयुष्यभर अक्षय सेवा करीत राहू. ही भारतीय जनतेची सेवा असेल, मानवतेची सेवा असेल. या क्षणी एक युग संपले, नवे युग सुरू झाले असं नेहरूंनी सांगितलं. आता नेहरू रूढार्थानं धार्मिक होते का? मुळीच नव्हते. डिस्कवरी ऑफ इंडिया जीवनाचं तत्वज्ञान या प्रकरणात ते स्पष्टपणे लिहितात. आत्मा, परमात्मा, पूर्वजन्म, पुनर्जन्म, कर्मसिद्धांत या गोष्टीवर माझा मुळीच विश्वास नाही. धार्मिक श्रद्धा, गृहीत तत्व, बौद्धिक तर्क वितर्क आणि अतिंद्रिय जगताबाबतचे काल्पनिक भाष्य या पलीकडे आपणाला त्याविषयी काही माहीत नाही. या गोष्टींचा माझ्या दैनंदिन जीवनावर काही परिणाम होत नाही. त्या गोष्टी उद्या खऱ्या ठरल्या किंवा खोट्या ठरल्या तरीही त्यामुळं माझ्यात काही फरक पडणार नाही, ही नेहरूंची स्पष्ट भूमिका होती. अशा धार्मिक कल्पना जगतापेक्षा नेहरूंना नैतिक मूल्यांचं आणि जीवनाचं अधिक आकर्षण होतं. त्या मानाने मार्क्सचे व्यवहारवादी तत्वज्ञान नेहरूंना आवडत होतं. या साऱ्या वैचारिक प्रगल्भतेने भारतीय परंपरेचे, भूतकाळाचे ओझे नेहरूंनी बाळगले नाही. उलट भारताच्या गौरवशाली विज्ञानाचा पाया त्यांनी भक्कम केला. आता फॅसिझम बद्दलचं त्यांचं जे मत होतं ते कडवच होतं. मग ते राष्ट्रीय सेवक संघ असो किंवा मुसोलिनी असो, हिटलर असो किंवा जपानचा टोजो असो, त्याबद्दल त्यांचं मत कधीच चांगलं नव्हतं. नेहरूंच्या पत्नी एकदा गंभीर आजारी होत्या युरोपमध्ये आणि त्यावेळी नेहरू होते तुरुंगामध्ये. ब्रिटिशांनी त्यांना त्यांची अवस्था कमला नेहरूंची बघून तुरुंगातून सोडलं. ते 5व्या-6व्या दिवशी नेहरू तिथं स्वित्झर्लंडमध्ये पोहोचले आणि त्यांनी कमला नेहरूंच्या दवाखान्यामध्ये भेट घेतली. 28 फेब्रुवारी 1936ला कमलादेवी वारल्या. नेहरू भारतात परत येताना त्यांना इटलीचे सर्वेसर्वा मुसोलिनीने आग्राचं भेटीचं निमंत्रण दिलं, कारण एक दिवस ते रोममध्ये रात्री राहणं भाग होतं विमानासाठी. पण नेहरूने ते आग्राचं निमंत्रण जाणीवपूर्वक नाकारलं. फॅसिस्ट नेते अशा भेटीचा अपप्रचार करतात हे नेहरूंना माहीत होते. त्यामुळं त्या भेटीमुळे स्वातंत्र्य लढ्यात वेगळे मत निर्माण झाले असते. डिस्कवरी ऑफ इंडिया वाचल्याशिवाय नेहरूंना भारतीय संस्कृतीचा हजारो वर्षांचा इतिहास किती सखोलरित्या माहीत समजला होता आणि त्यांची वैज्ञानिक दृष्टीने स्वतंत्र भारताला उंच उंच आकाशात नेले. संरक्षण, अन्नधान्य, आरोग्य, पाणी पुरवठा, विद्युत निर्मिती, शिक्षण यात भारतीयांना त्यांनी स्वावलंबी बनवले. हे करणे सोपे नाही.
एक तर जवाहरलाल नेहरूंचा हिंदू धर्म जो माहिती होता, भारतीय संस्कृती माहिती होती, ती सेक्युलर होती. रशियाच्या समाजवादामुळं कामगार आणि शेतकऱ्यांचं भलं होणार आहे हे नेहरूंना माहिती होतं. आणि त्यामुळं ह्या दोन विचारामुळं नेहरू गांधी हे नेहमीच उजव्या विचारसरणीच्या लोकांना नको वाटले. त्यामुळे त्यांची जी उज्ज्वल प्रतिमा आहे ती पुसण्याचा त्यांनी हरेक मार्गाने प्रयत्न केलेला आहे. आता तत्वज्ञानाचा अभ्यासक म्हणून मी आपल्याला सांगतो की सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णनांनी जे लिहिलेलं आहे भारतीय संस्कृतीबद्दल, पाश्चात्य संस्कृती, ते मी अभ्यासलेलं आहे. MA आम्हाला तो विषयच होता. परंतु तो अभ्यासूनही मी आपल्याला सांगतो की त्यांच्यापेक्षा सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूंचं भारतीय तत्वज्ञानाचं ज्ञान किंवा संस्कृतीबद्दलची जाण ही अतिशय सखोल आणि व्यापक आहे असं माझं मत आहे. आता आपण थोडंसं बोलूया की नेहरूंचं अलिप्ततेचं जे धोरण होतं ते योग्य होतं का अयोग्य होतं. आपण बघा की अमेरिकन रशिया आज सुद्धा दोन बलाढ्य राष्ट्र आहेत आणि ह्या दोन बलाढ्य राष्ट्रांच्या मर्जीवर अनेक छोटी छोटी राष्ट्र विकास पावत असतात. पण भारतासारख्या विकसनशील राष्ट्राची मोठी गोची झाली होती आणि अशावेळी पंडित नेहरूंनी एक धाडसी निर्णय घेतला की तो म्हणजे या बड्या राष्ट्रांच्या पासून त्यांनी भारताला अलिप्त ठेवलं. इतकंच नाही तर भारतासारखे जे छोटे मोठे राष्ट्र होती त्या सगळ्यांची अलिप्त राष्ट्रांची त्यांनी एक संघटनाच बांधली. पंडित नेहरूंचं भारताच्या भविष्याबद्दल एक स्वप्न होतं की भारतभूमी सुजला सुफला व्हावी, भारत बलशाली व्हावा, भारतातील लोक निर्भय आणि आनंदी व्हावेत, जात धर्म स्त्री पुरुषी सारे भेद विसरून सर्वांनी एकमेकाशी प्रेमाने वागावं, इथे ज्ञानाची आणि कलेची उपासना अक्षय चालावी अशी त्यांची भूमिका होती. आणि जगामध्ये भारत हे संपन्न प्रगतिशील राष्ट्र म्हणून मान्यता पावावे हे नेहरूंचे स्वप्न होते. मला वाटते राम राज्य यापेक्षा वेगळे असू शकत नाही. नेहरू शेवटी माणूसच होते. त्यांच्या हातून चुकाही झाल्या त्या असतील हिमालयात एवढ्या, पण हा एकमेव नेता असा होता की ज्यांनी स्वातंत्र्यापूर्वी भारत स्वतंत्र व्हावा म्हणून संघर्ष केला आणि स्वातंत्र्यानंतर भारत बलशाली व्हावा म्हणून आयुष्य झिजवलेलं आहे. त्यामुळं त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थ त्यांच्या कुठल्याही राजकीय निर्णयामध्ये नसायचा. चीनबाबत त्यांनी विश्वास बाळगला, पण चीनने त्यांचा विश्वासघात केला, तो त्यांच्या जिव्हारी लागला इतका की त्यांची आयुष्य रेषाच त्यामुळे कमी झाली. त्या धक्क्यातून ते शेवटपर्यंत सावरले नाहीत. त्यांनी मृत्यूपूर्वी काही दिवस आपल्या अखेरच्या इच्छा लिहून ठेवल्या होत्या. त्यात त्यांनी म्हटले आहे की त्यांच्या शरीराची राख देशभरच्या शेतात टाकावी. ते या धरतीचे पुत्र आहेत आणि धरती मातेशी ते एकरूप झाले आहेत. तो 27 मे 1964चा दिवस होता. मी विद्यार्थी दशेत 15 वर्षाचा विद्यार्थी होतो आणि कोल्हापूरमध्ये मी शिक्षणासाठी आलो होतो. त्यावेळी मिरजकर तिकटीजवळ पंगुवाड्याजवळ मी आकाशाकडे सहज पाहिलं तर चंद्राभोवती सप्तरंगी खळं पडलं होतं. त्यावेळची समजूत अशी होती की असे आगळे वेगळे वर्तुळाकार चंद्राभोवती खळे जर दिसलं तर देशातला मोठा माणूस निवडतो. आणि थोड्याच वेळात रेडिओवर बातमी सर्वत्र प्रसृत झाली. पंडित जवाहरलाल नेहरूंचं दुःखद निधन झालं. मी त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो आणि नव्या पिढीनं पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जीवनाचा आणि त्यांच्या पुस्तकांचा ग्रंथांचा अभ्यास करावा अशी मी विनंती